पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी इथं विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध संस्था, संघटना, त्याचबरोबर राजकीय नेते, पुढारी आणि मान्यवर, त्याचबरोबर सामान्य नागरिक पिंपरीच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पाठीमागं त्यागमूर्ती माता रमाई यांचं स्मारक होत आहे आणि या स्मारकाचा उद्घाटन सोहळा आज संपन्न होत आहे महापौर यांच्या हस्ते। त्याचबरोबर या ठिकाणी आमदार, त्याचबरोबर पालकमंत्री सुनेत्राताई पवार, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले आणि शहरातील विविध नेते पुढारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। शहराचे उपमहापौर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या नगरसेविक आणि नगरसेवक देखील उपस्थित आहेत। त्यांच्याशी देखील आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। आजच्या या दिनाचं औचित्य साधून त्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत। आज माता त्यागमूर्ती माता रमाई यांचे स्मारकाचे भूमिपूजन आहे। त्यासाठी आपण सर्वजण येथे जमलेले आहेत। या भूमिपूजनामध्ये सर्व जवळजवळ मुलांच्यासाठी अभ्यासिका, विविध प्रकारचे उपक्रम येथे होणार आहेत आणि त्यासाठी माझ्याकडून माता रमाईच्या सृष्टीसाठी त्यासाठी खूप जण येणार आहे। म्हणजे रामदासजी आठवले येणार आहेत, आमदार, परत सर्वजण येथे वेळेवर उपस्थित राहिलेले आहेत, नगरसेवक येथे, आणि त्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, जय भीम। पिंपरी चिंचवड महानगरपालिका तर्फे आज खरं तर पिंपरी चिंचवडमध्ये मानाचा तुरा होणारा हा कार्यक्रम आहे। माताई न्यायमूर्ती रमाई यांचं आज मोठं स्मारक इथं उभारत आहे, त्याचा आज भूमिपूजनाचा हा मोठा कार्यक्रम आहे आणि त्याला सर्व समाज इथं एकवटलेला आहे। सकाळपासून कार्यक्रम चालू आहेत। हा आनंदाचा क्षण टिपण्यासाठी आम्ही इथं सर्व उपस्थित आहोत आणि या सृष्टीमध्ये, या स्मारकामध्ये विविध कार्यक्रम इथं सादर होणार आहेत आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि इतर सगळ्या सुखसोयी होणार आहेत। तरी या सर्व कार्यक्रमाला मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला शुभेच्छा देते आणि या कार्यक्रमाची सगळ्यांना शुभेच्छा देते। धन्यवाद। जय भीम। मी तृप्ती संतोष कांबळे। आज आपण त्यागमूर्ती रमाई यांच्या स्मृतीनिमित्त इथं सर्व नागरिक जमलेलो आहोत। सर्व पदाधिकारी, नगरसेवक, आमदार, खासदार सर्वजण इथं उपस्थित आहे। खूप दिवसापासून जी इच्छा होती सर्व नागरिकांची जी इच्छा होती की त्यागमूर्ती रमाईंचं इथे एक स्मारक उभारलं गेलं पाहिजे ने, ती इच्छा आज पूर्ण होत आहे। त्यासाठी मी सर्व नागरिकांचे आभार मानते आणि ह्या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद। जय भीम। आज रमाई मातेचं स्मारकाचं उद्घाटन होत आहे, यासाठी खूप म्हणजे सगळेच नागरिक उत्सुक आहेत। आज रमाई मातेचं उद्घाटन होताना स्मारकाचं उद्घाटन आज होत आहे आणि यासाठी महिलांनी त्यांचा खूप आदर्श घेतला पाहिजे। अवघ्या 7व्या वर्षात रमाई मातेचे आई वडील वारले, त्यानंतर त्यांनी 2 भावंडांना घेऊन संसार केला आणि नंतर लग्न झाल्यानंतर कमी वयात अवघ्या 37 वर्ष आयुष्य असताना त्यांनी खूप मोठं परिश्रम, त्याग आणि कष्टमूर्ती असलेल्या रमाई मातेचं आज स्मारक पिंपरी चिंचवड शहरात उभं राहत आहे। आज पहिल्यांदा पिंपरी चिंचवड शहरात रमाई मातेचं स्मारक उभं राहत आहे। त्यासाठी नागरिकांना खूप खूप शुभेच्छा। नागरिकांनी या प्रकल्पाला खूप साथ दिली, त्याच्याबद्दल सर्वांच्या शुभेच्छा। धन्यवाद। सगळ्यांना माझा जय भीम। आज त्यागमूर्ती माता रमाईच्या स्मारकाचं व रमाई सृष्टीचं भूमिपूजन आज या ठिकाणी होत आहे। त्याचा एक आमच्या पिंपरी चिंचवड शहराला असेल, प्रभाग क्रमांक 9ला असेल, एक सार्थ अभिमान आहे। कारण महिला म्हटलं की एक त्यागाचं उदाहरण असते। एक तिने जो संसारासाठी असेल, तिच्या सर्व समाजासाठी असेल, जो त्याग केला असेल, त्याचं एक ते उदाहरण आहे। ते मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माता रमाई। आज त्या माता रमाईचं स्मारक व रमाई सृष्टी आज या ठिकाणी भूमिपूजन होत आहे। त्याबद्दल मी सगळ्या पिंपरी चिंचवडकरांना त्यांचं अभिनंदन करते व खास करून गेले बरेच वर्ष बऱ्याच संघटना त्या ठिकाणी यासाठी संघर्ष करत होते, परंतु प्रशासकीय राजवट असल्यामुळे आम्हीही हतबल होतो। परंतु इलेक्शन झाल्या पहिल्याच 2 ते 3 महिन्यात आम्ही सगळ्यांनी, मग सर्व संघटना असतील, आम्ही 4ही नगरसेवक असो, प्रभाग क्रमांक 9चे सर्व नगरसेवक असतील, त्या ठिकाणी महापौरांना निवेदन दिलं आणि त्या ठिकाणी महापौरांनी देखील एक क्षणाचा देखील विलंब न करता या माता त्यागमूर्ती माता रमाई सृष्टीचं भूमिपूजन या ठिकाणी अस्तित्वात आणलं। याबद्दल मी महापौरांचे
व सगळ्या संघटनाचे आभार मानते व एक मान आम्हाला या प्रभाग क्रमांक 9ला मिळालेला आहे। त्याबद्दल देखील प्रभाग क्रमांक 9च्या सर्व नागरिकांकडनं व आमच्या 4ही नगरसेवकांकडनं मी त्यांचे आभार मानते। रमाबाई मातेचं स्मारक होत असताना यामध्ये काय विशेष विविध काय सुविधा आहेत त्याबद्दल काय सांगू शकाल? त्या रमाई मातेचं या ठिकाणी रमाई सृष्टी उभार व त्यांचं पूर्ण जीवन चरित्र असेल। आपण जर पाहिलं तर बाबासाहेबांच्या एका कार्यक्रमात जायला त्यांना साडी देखील नेसायला नव्हती, त्यावेळेस देखील त्यांचा जो त्याग आणि तरी देखील त्या ठिकाणी त्यांची फेटाबांधती उपस्थिती अतिशय ती प्रेरणादायी आहे की एक संसार म्हणजे बाबासाहेब अथांग समुद्र आहे ज्ञानाचा आणि तो त्यांनी फक्त एका समाजापुरतं न ठेवता पूर्ण भारताला नाही पूर्ण जगाला त्यांनी तो आदर्श दिलेला आहे। त्या आदर्शामागे जर खरं कोण असेल तर ते म्हणजे त्यागमूर्ती माता रमाई आणि त्यांनी जो या ठिकाणी त्यांचं जीवनचरित्र आहे ते पूर्ण जीवनचरित्र या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे। म्युरल्स तयार होणार आहेत आणि त्यांच्या नातवांचे देखील मी आभार मानते की त्यांच्या जुन्या काळच्या ज्या काही थोड्याफार गोष्टी आहेत त्यातले देखील आपल्याला या ठिकाणी संग्रहालयामध्ये ठेवायला ते देणार आहेत व अतिशय सुंदर असं भीम सृष्टीसारखं रमाई सृष्टी या ठिकाणी अस्तित्वात येईल। वाचनालय म्हणजे अभ्यासिका होणार आहे। ज्या मुलांना अभ्यास करता येत नाही किंवा ज्यांना पुस्तकांची कमतरता वाटते त्या ठिकाणी येऊन शांततेत ते त्या ठिकाणी येऊन अभ्यासिकेमधले पुस्तकं घेऊन त्या ठिकाणी त्यांचं ज्ञान देखील वाढवू शकतात। सर्वप्रथम सर्वांना जय भीम। आज खूप आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे। मी सर्वप्रथम भीम सैनिकांना अभिनंदन करते की त्यांच्या आज ह्या प्रयत्नामुळे आज आपल्या माता रमाईची सृष्टी इथे निर्माण होत आहे आणि आज त्याचं उद्घाटन आहे। मी सर्वांचेच आभार मानते, विशेष महापौरांचे देखील आभार मानते की आज आपल्या इथे पहिल्यांदा पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या उंचीवर माता रमाईचे स्मारक उभं होत आहे। त्यागमूर्ती अत्यंत संयमी अशा माता रमाई ज्या नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे सतत उभ्या राहिल्या, आज त्यांच्यामुळे बाबासाहेबांनी आणि आपल्याला हा चांगला दिवस घडून आला फक्त माता रमाईच्या या त्यागामुळे। आज मी खरंच त्यांना अभिवादन करते की आज त्यांचे स्मारकाचे इथे उद्घाटन होत आहे व सर्व भीमसैनिकांचे आज आनंद आहे आणि उत्साहाचा दिवस आहे। त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या आज स्मारकाचे भूमिपूजन हा खरंच आनंदाचा दिवस आहे। आंबेडकरांच्या पाठीमागे त्या खरंच यशस्वीरित्या उभ्या राहिल्या म्हणून आजचा हा दिवस आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि यासाठी मी सर्वांना शुभेच्छा। सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम। माझं नाव उत्कर्ष शेळके, मी पुण्यातून आहे। मी रमाबाई आंबेडकर, त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या स्मारक समितीमधून आहे। तर आज आम्ही पिंपरीला आलो आहे। पिंपरीमध्ये त्यागमूर्ती रमाबाई बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मृतीचं सृष्टींचं आज उद्घाटन आहे। आज महापौर रवी लांडगे हे आज त्याचं उद्घाटन भूमिपूजेचं उद्घाटन करणार आहेत। त्यांच्या त्याग आणि प्रेरणादायी प्रवासाचा आज अभिवादन करणार आहोत आम्ही। जय भीम। नमस्कार सर्वांना सविनय जय भीम। मी उषा कांबळे। आज मी पिंपरी या ठिकाणी आहे। पिंपरी महानगरपालिका आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्ताने इथे वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याच्यामध्ये मी सावित्री ज्योतिराव फुले बोलते याचा एकपात्री नाट्य प्रयोग सुद्धा सादर केला होता आणि आज 28 एप्रिल 2026ला मला खूप आनंद होतो की या ठिकाणी त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या सृष्टीचं भूमिपूजन समारंभ या ठिकाणी पार पडतोय आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे की ज्या रमाईनं बाबासाहेबांना एवढी साथ दिली आणि त्या साथ दिल्यामुळे बाबासाहेब या सगळ्या गोष्टी करू शकले, त्यांचं शिक्षण घेऊ शकले। त्यामुळे मला खूप आनंद होतोय की पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित या सृष्टीचं भूमिपूजन सोहळ्यास मी आज उपस्थित राहते। धन्यवाद। जय भीम। अनेक दिवसांचा आंबेडकरी समाजाचा, बहुजन समाजांच्या मोर्चा आंदोलनाचा परिणाम म्हणून आज गेल्या 20 वर्षापासून जो लढा चालला होता त्या लढ्याला यश येताना पाहायला मिळत आहे।